हाय सगळ्यांना। तर आज करणार आहे मी घेवर गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी। तर म्हटलं चला रेसिपी घेऊ आणि तुम्हालाही दाखवू, म्हणून मी घेवर करायला घेतला आहे। तर आपल्याला आता काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवते आणि झटकीपट होतं घेवर, काही एवढं कठीण काम नाहीये। फक्त सगळं आपलं व्यवस्थित मॅनेजमेंट असलं ना की एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट होतं। तर चला करूया आता आपण घेवर, तुम्हाला दाखवते। तर गाइस तुम्ही पाहू शकता इथे मी घेवरसाठी आपल्याला रबडी लागते, त्यामुळे मी इकडे दूध आटवत ठेवलेलं आहे। आणि इथे मी आपलं साजूक तूप घेतलेलं आहे, इथं असं खोलगट भांडं घेतलेलं आहे आणि इथे मिक्सिंग करायला आपल्याला एक बाउल घेतलेला आहे। इथे मी मैदा घेतला आहे आणि इथे मी बर्फ घेतला आहे। तर आता मी चालू करते, प्रोसेस कशी आहे ती तुम्ही पण पाहून घ्या। आणि एकदम झटकीपट होतं, काही प्रश्न नाहीये की जमत नाही वगैरे, असं एकदम छान होतं। तर गाईज इथे मी आता 2 चमचे इथे मी तूप घेतलाय। 2 म्हणजे 2च नाही, छोटा चमचा आहे, त्यामुळे जरा मी अजून एक आणि अजून 2 चमचे म्हणजे असे छोटे छोटे 4 चमचे मी तूप घेतलेला आहे। इथे पाहू शकता। आता त्याच्यामध्ये हा बर्फ जो आहे तो मी बर्फ घालून घेते आहे, तुम्हाला दिसतंय का गाईज? आणि मी आता हा बर्फ घालून याचे असं एकदम क्रीमी असं त्याला करून घेणार आहे। इकडे आपलं दूध पण आटत आहे, छान असं आपण याला असं क्रीमी करून घ्यायचं आहे। व्हाईट होतोपर्यंत आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे। आता हे पिवळा कलर दिसतोय, फेटल्यानंतर ना हा पांढरा शुभ्र कलर। तर गाईस तुम्ही बघू शकता तूप आपलं असं एकदम व्हाईट झालेलं आणि एकदम स्मूथली असं आपण त्याला फेटून घेतलं आहे बर्फ टाकून। पाहू शकता तुम्ही, त्याला अजून थोडंसं मी फेटून घेते आणि मग आपल्याला हे बर्फ आणि बर्फाचं पाणी काढून घ्यायचं आहे। तर मी अजून फेटून घेते आता त्याला। आता इथे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित असं। आता मी हे बर्फ आणि पाणी काढून घेतेय, पाहू शकता तुम्ही असं झालेलं आहे। आता मी हे अजून फेटून घेते आहे। याच्यात आपल्याला दूध पण टाकायचं आहे थोडंसं, पाहू शकता तुम्ही एकदम व्हाईट त्याचं टेक्स्चर झालेलं आहे आणि एकदम स्मूथली झालेलं आहे। आणि तूप पण मी जास्त घेतलेलं नाही, एकदम छोटे छोटे चमचे होते ते 4 चमचे घेतलेला आहे। पाहू शकता तुम्ही, या पद्धतीनेच आपल्याला बनवायचं आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडं दूध घालून घेते थंड, आणि मैदा किती घालते ते तुम्हाला मी दाखवते। आता इथे मी सगळं फेटून वगैरे घेतले, असं छान असं झालेले स्मूथली। आता मी याच्यामध्ये 4 चमचे छोटे 4 चमचे मैदा घालणार आहे आणि छान व्यवस्थित त्यात असं मिक्स करून घेणार आहे। पाहू शकता 1 2 3 आणि हे 4 चमचे मी मैदा घेतलेला आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि आपल्याला ह्याचं एकदम असं पातळसर आपल्याला बॅटर तयार करायचं, एकदम पातळ मी तुम्हाला दाखवतेच। आता मी हे सगळं त्या तुपाचं जे आपण मऊ सूत असं क्रीमी केलं होतं त्यात सगळं हे मी मिक्स करून घेतेय। पाहू शकता तुम्ही सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थंड अर्धा कप दूध टाकते आहे, फ्रीज मधलं दूध आहे हे, ते मी पूर्ण टाकते अर्धा कप। आणि आता हे छान असं व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि मग लागल तसं आपल्याला त्यात थंड पाणी पण टाकायचं आहे, फ्रीज मधलंच पाणी टाकायचं आहे गाईज। ह्या गिठुळ्या आपल्याला हातानेच फोडायच्या आहे, बिलकुल आपल्याला चमच्याची घ्यायचा नाहीये, कारण चमच्याने गिठुळ्या व्यवस्थित फुटल्या जात नाहीये। ह्याला एकदम एकजीव करायचं असतं, त्यामुळे हीच प्रोसेस आपल्याला व्यवस्थित करायची आहे, म्हणजे आपलं घेवर व्यवस्थित होतं। आता मी एकदम स्मूथली याचं बॅटर तयार करून घेते। एकदम स्मूथली असं बॅटर मी तयार केलेलं आहे। तर आपल्याला ह्याच्यापेक्षाही पातळ करायचं आहे, पाहू शकता तुम्ही। आता मी थंड पाणी घेतलेलं आहे फ्रीज मधनं, हे फ्रीज मधलं थंड पाणी आहे बॉटल। आता मी हे त्यात टाकणार आहे आणि तुम्हाला दाखवते कसं करते ते। चमच्याने मी करून दाखवते तुम्हाला आपलं बॅटर किती पातळ करायचं आहे ते। पाहू शकता गाईस तुम्ही, एवढं पातळ मी ते केलेलं आहे। आपल्याला असं पातळ ठेवायचं आहे ते, म्हणजे आपल्याला घेवर व्यवस्थित एकदम बनतो।
आता मी ते बॉटलमध्ये भरून घेते आणि तेल पण तापायला. गाईज आता बघा मी हे थंड करायला ठेवलेलं आहे. ह्याच्या खाली मी एक मोठा बाउल घेतला आणि त्याच्यात बर्फ टाकला. हे पीठ आपलं रेडी आहे. इकडे आपली रबडी पण तयार आहे आणि इकडे मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तर चला आता पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. एक पण गिठोळी ह्याच्यामध्ये राहिली नाही पाहिजे म्हणून हे गाळून घेते मी. आता चाळण घेतली आहे ते आणि आता ते मी गाळून घेते व्यवस्थित असं. छान असं व्यवस्थित असं सगळं हलवून मी ते गाळून घेते. पाहू शकता तुम्ही व्यवस्थित गाळल्याने काय होतंय मग ते आपल्याला व्यवस्थित पण पडतंय. तर मी साईडला करून घेते आणि हे आपल्याला बर्फातच ठेवायचंय. हेच मेन आहे त्याचं, त्यामुळे मी ते बर्फातच ठेवते. थंड जेवढं थंड राहील ते तेवढं व्यवस्थित आपलं ते पडणार आहे घेवरसाठी. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. मी आता ते बॉटलमध्ये भरते. ही बॉटल घेतली आहे त्याच्यामध्ये मी ते भरून घेते आता. तर गाईज इथे मी सगळं आता आपलं जे मटेरियल होतं मैद्याचं बनवलेलं तर मी सगळं बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे. त्याला आता मी झाकण पण लावून घेतलेलं आहे आणि बॉटल आता 2 मिनिटं मी याच्यामध्ये. आपल्याला बॉटल पण थंड पाण्यातच ठेवायची आहे. थंड पाणी महत्वाचं आहे, बर्फ महत्वाचा आहे त्याच्यासाठी. आता आपलं तेल खूप तापलं आहे म्हणून मी 2 मिनिटं गॅस बंद ठेवला आहे. आणि आता आपण नंतर पेटूया गॅस, कारण भरपूर तेल गरम झालेलं आहे. आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये आपलं घेवर कसं घालतात म्हणजे कसं टाकतात ते तुम्हाला दाखवते. आपल्याला असे 2-2 थेंब लांबला असे फक्त असं आपल्याला सोडत राहायचं आहे या पद्धतीने. तुम्हाला आवाज तर येतच असेल. तेल तापलेलं आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. पाहू शकता तुम्ही. थोडं टाकायचं आपल्याला. आता मी गॅस पण इथं पेटून घेते. बारीक गॅस करते इथे मी, कारण आपलं तेल ऑलरेडी इथं तापलेलं आहे. आता पाहू शकता तुम्ही. आता इकडून दाखवते बाई. तर थोडं आपल्याला टाकत राहायचं आहे. आपल्याला एक लाटणं पण लागणार आहे. आता तुम्ही म्हणता लाटणं कशासाठी, तर आपल्याला मध्ये असं गोल राऊंड करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला काढताना त्रास होऊ नये म्हणून. पाहू शकता जागा साईडने मला टाकता येत नाही काय आणि वाट पाहत आहे. परफेक्ट होती आपली रेसिपी. काही त्याला म्हणजे असं नाही की आपल्याला जमणार नाही वगैरे असं काही नाही. फक्त बर्फ हवा आहे आपल्याला आणि व्यवस्थित अशी जमते. पाहू शकतो. आता लाटण्याने मी पुन्हा एकदा इथे फिरून घेईल म्हणजे आपल्यामध्ये राऊंड होत जाईल. परत मी थोडंसं घालून घेते. पाहू शकता तुम्ही. आपण जसं त्याच्यात मी टाकत जातो ना पुन्हा मी लाटण्याने मध्ये आपल्याला राऊंड करून घेतलेला आहे. आपल्याला थोडा जाडसर हवा असेल तर आपण जास्त घालू शकतो ते. आता आपण बघूया आपल्याला कुठपर्यंत आला आहे. मी चेक करून बघते. गाईस पाहू शकता तुम्ही आपल्या घेवर आता बॉटलमध्ये थोडंच राहिलं आहे. तुम्ही बर्फात ठेवूनच घातलेलं आहे. तुम्ही पाहू शकता इथे पाणी पण घेतलेलं आहे बर्फाचं. बॉटल त्यात ठेवूनच मी ते थोडं त्यात घालत होते. आता आपलं संपलं आहे. आता मी घेवर बघते आपल्या साईडने सोडून घेते त्याला. तर आपल्याला काय करायचं आहे, सांगशीने आपल्याला पॅक करायचं आहे हे असं आणि हळूहळू आपल्याला त्याच्या कडा अशा सोडवून घ्यायच्या आहेत. हे कडा सोडवल्या ना की इझिली ते आपल्याला काढता येईल म्हणून आपल्याला त्या कडा पहिल्या सोडून घ्यायच्या आहेत. तर फिरून अशा तुम्ही अशा कडा सोडून घ्या व्यवस्थित. अशा पाहू शकता तुम्ही कडा सोडून घेतलेला आहे त्याचा. आपल्याला वर्ण पण त्याला लाल करायचं आहे म्हणून मी त्याला आता आतमध्ये दाबत आहे. पाहू शकता तुम्ही. थोडंसं असं आत डीप करते त्याला म्हणजे ते व्यवस्थित असं फ्राय होईल. दाखवते तुम्हाला मी जवळ.
पाहू शकता तुम्ही आपलं छान असं लालसर असं आपलं घेवर तयार झालेलं आहे व्यवस्थित असं. आता आपण त्याला लाटण्याने असं वरती आपल्याला उचलायचं गाईज. मला आता एक हाताने कॅमेराने ते करता येत नाही, तर 2च मिनिटं थांबा, मी तुम्हाला दाखवते गाईज. तुमच्या समोर काढला आहे, पाहू शकता तुम्ही आपलं घेवर तयार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला आज घेवर केलेलं रेसिपी? खूप झटकीपट होते, सगळ्यांना वाटतं अवघड आहे प्रोसेस, पण काही अवघड नाही, एकदम व्यवस्थित होतं. मी तेल निथळून घेते आणि इकडे आपली रबडी पण दाखवून घेते मी तुम्हाला. गाईज असं तुम्हाला असं जरा खूप डार्क दिसतंय, पण ते एवढं डार्क झालेलं नाहीये. पाहू शकता असं व्यवस्थित असं छान ब्राऊन कलर मध्ये आलेलं आहे. आणि इकडे आपली रबडी तयार आहे दूध आटून, पण आता मी त्यात साखर वगैरे घालतीये आणि विलायची वगैरे घालतीये, ते पण तुम्हाला दाखवते. आता आटवली आहे आपली रबडी. 4 चमचे इथे मी साखर घालून घेतली आहे त्याच्यामध्ये. थोडीशी मी साध्या सिंपल पद्धतीने करत आहे गाईस, म्हणजे जास्त रबडीला काय मी आता ड्रायफ्रूट वगैरे माझ्याकडे नाहीये, तर माझ्याकडे थोडेसे पिस्ते आहेत ते 2-4, तर मी ते नंतर तुम्हाला दाखवते. त्याच्यावरती किसून टाकते थोडेसे गार्निशिंगसाठी. आणि गुलाबाचं फुल आहे एक, तर त्याच्याच पाकळ्या मी त्याच्यावरती तुम्हाला आता टाकून दाखवते थोड्या वेळाने आपली रबडी गार झाली की. तर इकडे रबडी आपली तयार आहे, पाहू शकता. आता मी विलायची घालून घेतली आहे, त्याच्यामध्ये साखर घालून घेतलेली आहे, छान घट्ट अशी रबडी तयार आहे. आणि मी पाक वगैरे काय घालणार नाही, कारण पाक घातला ना तर खूपच गोड होते. काही जण त्यात पाक घालतात, तर मी पाक करणार नाहीये, कारण आपली रबडी ऑलरेडी गोड असते आणि ती त्याच्यावरनं घालून खाल्ली ना तरी पण छान लागतं. पण काय काहींना जास्त गोड आवडत असेल तर त्यांनी साखरेचा पाक करून, 1 तारी वगैरे नाही, फक्त 1 वाटी पाणी 1 वाटी साखर असं करून पाक करायचा आणि त्याच्यावरती सोडायचा आहे. तर मी पाक काही घालणार नाहीये, मी गोड रबडी त्याच्यावर घालून खाणार आहे. तुम्हाला मी दाखवते नंतर. गाईज आपली रेसिपी तयार आहे, मगाशी तुम्हाला दाखवलं होतं मी घेवर केलेलं. आता त्याच्यावरती मी रबडी घालून घेत आहे, पाहू शकता तुम्ही. अशी आपण छान व्यवस्थित सगळीकडे अशी रबडी पसरून घेऊयात. आणि त्याच्यावरती आता आपण मस्त जे आपण आता 2-3 ड्रायफ्रूट आहेत ते आपण किसून घेऊयात. पाहू शकता तुम्ही माझ्याकडं तुम्हाला म्हटलं होतं पिस्ते आहेत 2-4, तर तेच मी वरनं आता त्याच्यात किसून घेतेय. सरा शांत बस बाळा, 2 मिनिटं. आणि मी असे आता पिस्ते त्याच्यावरती असे 2 किसून घेतलेले आहे, भरपूर झाले 2च. मी आपल्याकडे 1-2 स्वच्छ पाकळ्या होत्या गुलाबाच्या, त्याच मी आता इथे घालून घेत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपले एकदम साध्या सिंपल पद्धतीने पण एकदम टेस्टी असं आपल्या घेवर बाप्पाच्या प्रसादासाठी तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.